नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज। पुढील घटना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी पहाटे भीषण अपघात होऊन 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पर्यटकांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ कार खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली। ही घटना 24 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मृत सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव परिसरातील रहिवासी होते। हे सर्व मित्र कोकणातील दापोली आणि हर्णे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते। 2 दिवसांच्या सहलीनंतर रविवारी रात्री ते परतीच्या प्रवासाला निघाले होते। महाबळेश्वरकडे येताना पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील दाभे टोकाजवळ वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले। त्यानंतर स्कॉर्पिओ थेट सुमारे 700 ते 1000 फूट खोल दरीत कोसळली। अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला। दरीत वाहन कोसळल्याचा मोठा आवाज स्थानिक नागरिकांनी ऐकला। त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप आणि प्रतापगड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। घाट परिसरात मोठा अंधार, धुके आणि खोल दरी असल्यामुळे बचावकार्य करताना पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। बचाव पथकाने दोरांच्या सहाय्याने दरीत उतरून मदतकार्य सुरू केले। काही मृतदेह गाडीखाली अडकले होते, त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक तास प्रयत्न करावे लागले। रविवारी सकाळपर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले। या घटनेची माहिती गावात पोहोचताच आसगाव परिसरात शोककळा पसरली। मृत तरुणांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती। गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेकांचे डोळे पाणावले होते। काही तरुण हे एकाच मित्रपरिवारातील असल्याचेही समोर आले आहे। आंबेनळी घाट हा राज्यातील अतिधोकादायक घाटांपैकी एक मानला जातो। घाटातील तीव्र वळणे, खोल दऱ्या, रात्रीचे धुके आणि वेगवान वाहतूक यामुळे येथे यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले आहेत। या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून वेग, चालकाचा अंदाज चुकणे किंवा रात्रीच्या अंधारामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबतही हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे। रिपोर्टर कुमार जाधव।